डाळ तांदूळ न वापरता मऊसूत आंबोळी बनवण्यासाठी 1 कप पोह्याची बारीक पावडर करून घ्यायची. एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. त्याच मापाने 1 कप रवा घ्यायचा. 1 कप तांदळाचं पीठ घालून त्यामध्ये 1 कप दही घ्यायचं. दही घातल्यानंतर 1 कप पाणी घालून व्यवस्थित भिजवून घ्यायचं. भिजवून घेतल्यानंतर 15 ते 20 मिनिटं मुरण्यासाठी झाकून ठेवायचं. तोपर्यंत चटणी बनवून घ्यायची. गरजेनुसार ओलं खोबरं, डाळ व अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर घालून बारीक वाटून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये काढून घेऊन चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि तेल गरम करून राई आणि कढीपत्त्याची फोडणी करायची आणि मिक्स करून साईडला ठेवायचं. भिजत घातलेलं बेटर थोडं थोडं पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं. मिक्स करून त्यामध्ये इनो घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तवा गरम करून त्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं. पाणी पुसून त्यावर बेटर घालून घ्यायचं आणि मिनिटासाठी झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्यानंतर आंबोळीच्या कडा सोडून घ्यायच्या. पलटी करून भाजून घ्यायची. आंबोळी